श्रावण अगदी 2 दिवसावर येऊन थांबलाय आणि आषाढ पार्टी होणार नाही असं तर काही होणारच नाही. मग सकाळी सकाळीच ना मस्त असा अंड्याचा नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर ना आईला थोडीशी मदत करू लागले. दळण वगैरे करायचं होतं. मग त्यांना थोडंसं आवरू लागले कारण आम्हाला आवरून जायचं होतं माझ्या चुलत भावाच्या घरी. कारण आज तिथे ना खूप मोठी आषाढ पार्टी होती बरं का. आमच्याकडे याला तर गटार अमावस्या असं पण म्हणतात बरं का. आता तुमच्याकडे या गोष्टीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तिथे गेल्याच्या नंतर माझ्या आईने आणि माझ्या चुलतीने हे मोठी बाज भरून ना भाकरी बनवल्या होत्या. आता माणसं तर खूपच येणार होती जेवायला. आता मटणाचा कार्यक्रम म्हटलं कुणी सोडतंय होय. एवढ्या सगळ्या मस्त अशा भाकरी चुलीवर भाजलेल्या गरमागरम इथे आणून टाकायचं काम चालू होतं. तोपर्यंत बाहेर एवढ्या मोठ्या पातेल्यात मटणाला पण उकळी आलेली होती. आता ही भाजी माझ्या चुलतीने बनवली होती. एकच नंबर बनवते बरं का ती मटणाची भाजी. मग काय सर्वात अगोदर ताटं तर आमच्याकडेच आले कारण आम्ही होतो तिथे सुवासिनी जेवायला. तुम्हाला तर माहितीच असेल एवढ्या मोठ्या कार्यक्रमात ह्या मटणाची चव काय लागते. एकच नंबर. माझ्या तर तोंडाला बघूनच पाणी सुटलं होतं. आणि ही चुलती होती आम्हाला वाढायला. आमची तर खूपच भारी अशी आषाढ पार्टी झाली. मग तुम्ही केली की नाही आषाढमध्ये मस्त मटण पार्टी? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.